नमस्कार मित्रांनो, अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा मुद्दा प्रचंड चर्चेत आला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते विलिनीकरणासाठी सकारात्मक असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी मात्र विलिनीकरणाकरता विरोध दर्शवला आहे. तसंच स्थानिक निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष एकत्र आले होते. दरम्यान शरद पवार आज पुण्यातील मोदी बागेतून बारामतीसाठी रवाना झाले. यावेळी माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला. विलिनीकरणासंदर्भात दादा बोललेच नव्हते असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. याबाबत विचारलं असता शरद पवारांनी हात जोडले. विलिनीकरणासंदर्भात बोलण्यास शरद पवारांनी स्पष्ट नकार दिला. दरम्यान अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काय होणार, या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार, हे प्रश्न सातत्याने विचारले जात आहे. एवढंच नाही तर विलिनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचं अजित पवारांच्या गटातील नेते बोलत आहे. त्यातच आज शरद पवारांना या संदर्भात विचारणा केल्यावर त्यांनी बोलण्यास नकार दिला. दरम्यान आमच्या पक्षाचा निर्णय आम्ही घेऊ. पक्षाचा निर्णय योग्य पद्धतीप्रमाणे होईल. आम्ही सगळेच योग्य निर्णय घेऊ. आम्ही सुनेत्रा पवार यांच्याबाबत निर्णय घेतला आहे. त्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. पक्षाचाही निर्णय लवकरच घेतला जाईल. बाहेरचे सगळे लोक आमच्या पक्षाबाबत काय बोलत आहे? ज्यांनी कधी निवडणूक लढवली नाही असे लोक का बोलत आहे? मला ही निवडणुकीत लोकांनी निवडून दिलं. आमच्याबद्दल आणि आमच्या पार्श्वभूमीबद्दल कुणी कमेंट करत असेल तर त्यांना लाज वाटली पाहिजे. मी महाराष्ट्राचा जनप्रतिनिधी म्हणून बसलो आहे. पक्षाचा निर्णय योग्य दिशेने होईल, योग्य व्यक्तीचा होईल आणि माझ्या शिवायच होईल. अजून काय सांगायचं आहे, असा सवाल प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे, खाली कमेंट करून नक्की कळवा.